मामा, खरं तर प्रशांत किशोर जे आहेत ते सुनेत्रा पवारांना भेटले. चर्चा अशा आहे, त्यांनी सध्याचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. त्यांचं असं म्हणणं आहे की पुढील निवडणुका ह्या सगळ्या गोष्टी जिंकायच्या असतील तर प्रदेशाध्यक्ष बदला. असं काही नाहीये, असं काही नाहीये, असा कुठल्याही प्रकारचा सल्ला दिलेला नाही. ते आपले भेटायला आले होते. त्यांचे आणि पूर्वी दादांचे पण संबंध चांगले होते, त्यांचे आणि पारदादाचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे त्यांना ते भेटायला आले होते आणि त्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकार सल्ला दिला नाही. हा विनाकारण कुणीतरी एक गैरसमजूतून कुणीतरी एक बातमी पसरवतोय, त्या बाबतीत त्यांना कुठल्या अशा प्रकार सल्ला दिलेला नाही. सुनील तटकरेंचं काम कसं आहे तुम्हाला काय? सुनील तटकरे साहेब हे राज्याचे अध्यक्ष आहेत. ते सर्वांना बरोबर घेऊन काम करतात. सुनेत्रा वहिनी पवारांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं काम तटकरे साहेब करतात. त्यामुळे असं वावड्या उठवणं हे चुकीचं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी स्टेटमेंट केलेलं आहे की मी सुनीत्रा पवारांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी फोन होऊ शकला नाही. एकंदरीत त्यांचे जे शब्द होते किंवा त्यांनी काँग्रेसने जी टीका केली होती त्या अनुषंगानं त्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला होता. काय म्हणायचं? नाही, हे करणं असं म्हणणं आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र हे राज्य हे महिलांचा सन्मान करणारं राज्य आहे. त्यामुळे खरंच ज्यांनी कुणी ती टीका केली असेल ते अत्यंत चुकीची आहे, त्याचा निषेध करण्यासारखा आहे. आणि त्यामुळं असं कुणीच महिलांच्या बाबतीमध्ये कुठल्याच पक्षाने करू नये. हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागली. 100% त्यांनी दिलगिरी व्यक्त करा, माफी मागण्यापेक्षा माफी मागणार नाही, पण नक्कीच चुकीच्या शब्दाच्या बाबतीमध्ये त्यांनी निश्चित प्रकारच्या बाबतीमध्ये त्यांचा विचार करावा. प्रवक्ते उमेश पाटील जे आहेत त्यांनी एक एक्सवरती पोस्ट केली आणि ती पोस्ट राजकारणात जरा थोडी चर्चांना उदाहरण आणते. त्यांची पोस्ट आहे की बाबा दादांवर जर खरं प्रेम होतं तर मग दादांच्या मागे त्यांच्या परिवाराचं प्रेम कसं काय कमी होऊ शकतो. काही लोक असे आहेत की दादांच्या नावावर विश्वासावर आणि त्यांनी दिलेल्या संधीवरती मोठे झाले, मात्र दादांच्या पाशात दादाच्या परिवाराला मानसिक त्रास देण्याचा काही करून प्रयत्न होतोय की काय म्हणायचं एकंदरीत? उमेश पाटलांनी कोण माहित नाही आपल्याला. नाही ना, पक्षात काही चांगलं चालेल म्हणजे कोण म्हणतं ते चुकीच चाललेलं नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष हा बळकट आहे आणि पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना निश्चित प्रकारे न्याय देण्याची भूमिका या सर्वच आमच्या नेते मंडळी असतील आणि सुनेत्रा वहिनी आमच्या प्रमुख आहेत. सुनेत्रा वहिनी जो काही निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असतो. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात उपवर्ग म्हणून विचार शक्य आहे आणि राज्य सरकारनं तशी न्यायालयात भूमिका मांडली. काय मला मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये उपवर्ग म्हणून विचार शक्य आहे वाटतो तुम्हाला? राज्य सरकारची भूमिका आहे काय? मी माहिती घेतली नाही त्या बाबतीमध्ये. मी नक्की माहिती घेईल आणि या बाबतीमध्ये आपल्याशी बोलेल. हिंगोली जिल्ह्यात 8 महिन्यात जवळपास 41 शेतकऱ्याच्या विविध कारणानं आत्महत्या झाल्या. नापिकी असेल, कर्जबाजारीपणा असेल, इतर कारणं असतील. एकंदरीत त्यामुळेच आम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांना कुठेतरी अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करण्याची आमची भूमिका आहे. खरंच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजे. कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना सुद्धा आज माझ्या 56 लाख शेतकऱ्यांना 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम कर्जमाफीची मुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी आमच्या दिलेली आहे. निश्चित प्रकारे निवडणूक नसताना दिलेले निर्णय शेतकऱ्यांच्या पाठीमागं हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहणार आहे, शेतकऱ्याला सहकार्य करणार आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातून माझी शेतकरी बांधवांना विनंती, अजूनही आपल्या कर्जमाफीच्या याद्या 1, 2, 3, 4 हळूहळू येतील. त्यातही कदाचित त्यांचं नाव असेल तर कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आपल्या आत्महत्येच्या बाबतीमध्ये त्यांनी विचार करू नये. कारण आपलं कुटुंब, आपला परिवार, आपले आई वडील, आपली बायका पोरं आणि आपला सगळे मित्र परिवार, आपल्या बहिणी आपल्यावर अवलंबून आहेत. त्यांच्या मनाला काय होईल याचा नीट सर्व शेतकऱ्यांनी विचार करावा.